रमेश सर. चला पास सुरू करायची. एक षटकार एक चौकार. आयोजकांचं डिसिजन. एक ओव्हर झाल्यानंतर विशाल तुम्ही मैदानात जाऊ शकता. आयोजकांची सूचना आल्यात. एक प्लेयर शॉट लावला तर ते खेळू शकतात. कारण एकच खेळाडू पॉवर प्ले मध्ये 38 सर्कलच्या बाहेर होता. 10 फलकावरती लागलेत. तेजस मात्रेला विकेट मिळाली. आता गुरुदास भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. गुरुदास भोईर आले. 10 वरती पहिला विकेट. एक प्लेअर शॉट होता त्यांचा. एकच प्लेअर 38 सर्कलच्या बाहेर होता. यानंतर तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. सागाव विरुद्ध गावदेवी. योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली. प्रेम भोईरचे मागच्या वर्षीचे 6 बॉल 6 षटकार लगेच डोळ्यासमोर येतात. त्यामुळे उंबारली संघ लक्ष द्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. दुसऱ्या इनिंगचा बॉल पडला तर 2 रनची पेनल्टी. इथेही चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. विशाल मात्रे त्यामुळे चूक होणार नाहीये. पहिल्या बॉलवरती सिक्सर, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवरती 2 विकेट गेल्यात. त्यामुळे पुन्हा कमबॅक झालाय. पुन्हा पलटवार केलाय तो VCC उसारकरने. तेजस आणि बॅटिंग करण्यासाठी आलेत करण काटे. बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आदित्यने सुरुवात चांगली केली. आता आदित्यने थोडीशी घाई दाखवली या मॅच मध्ये. त्यानंतर गुरुदास शून्यावरती बाद. हॅट्रिक घेतली तर गणेश पाटील हेडूटने गावचे समाजसेवक यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपये कॅश प्राइज. करण काटे आलेत मैदानामध्ये. राजू काटे आले असेल तर या नारळीचे आपले हार्दिक स्वागत. संतोष काटे यांचे सुपुत्र आहेत करण काटे. संतोष काटे सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत. फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय. हॅट्रिक बॉल आहे. मात्र जजमेंट चुकीचं आहे. जजमेंट चुकीचं आहे. चेंडू पर्यंत पोहोचले होते जवळजवळ. निकेतला तुम्ही पाहिलं झेल कठीण होता. आता झेल पर्यंत पोहोचले होते हे महत्वाचं होतं. थोडस क्रॉस होते. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 12 वरती. परत बॅटिंग करा नारिवली संघ. आमचे राजू काटे संतोष काटे आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. नारिवलीचे कोणी ग्रामस्थ उसारकरचे कोणी रामचंद्र संते आपण आला असाल तर आपण या. फटका चांगला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. चौकार. षटक संपलेलं आहे. चला चला फिल्डिंग लावायची. VCC उसारकर पहिल्या फेरीतली 5वी मॅच आहे. नंतर शेवटची मॅच. या स्पर्धेत सर्व सामने 5 षटकांचे आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला सातत्याने सूचना देतोय. वेद सोमनाथ भोईर याचंही आगमन झालंय. त्याचंही हार्दिक स्वागत. सांगितलं पुण्यामध्ये संघ खेळणार आहे. वेद 11 पुरस्कर्ते सोमनाथ भोईर आणि पॅकर्स वेदच्या नावाने तो संघ खेळणार आहे. मोठी स्पर्धा आहे पुणे येथे. तिथे संघ उतरवलाय वेदच्या नावाने.
बऱ्याच वेळा तुम्ही ईश्वरी 11 या नावाने संघ पाहता आणि बऱ्याचशा स्पर्धा उंबारली 40+ त्या नावाने जिंकल्यात. लकी पॅकर्स सोमनाथ भोईर पहिल्या षटकात आपण पाहिलं तर धाबा आल्यात 16. सुरुवात चांगली झाली या मॅचमध्ये, 2 विकेटही गेल्यात. मात्र नयनला आता पहिल्यांदा स्ट्राईक आली जे सलामीला आलेत. नयन 9 सेकंडला करण काटे, लेजंड क्रिकेटर संतोष काटे यांचे सुपुत्र. चला चला, टाइम लक्षात घ्या, वेळेला महत्व द्या, वेळ कोणासाठी थांबत नाही, लक्षात घ्या. पुढची मॅच सागाव विरुद्ध गावदेवी, योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली. हा नो बॉल आहे आणि आता येणारा चेंडू फ्रीट असेल. नो बॉल आहे, वाईट. वाईट आहे. पंचांनी आपला डिसिजन मागे घेतला आणि व्हाईट बॉल घोषित केलाय, त्यामुळे 1 रन मिळेल. निर्णय तिसऱ्या पंचांकडे आता सोपवलाय आणि बघायचंय. नयन सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेत. सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि आता चेक केलं जाईल. जर्मन क्रीडा मंडळ नेजे आयोजित मकर संक्रांत चषक 2025 ग्रामीणचा वर्ल्ड कप तुम्ही पाहतायत आणि आता चेक केलं जाते की नयन सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही आणि बघायचं काय डिसिजन होतोय. तिसरे पंच JTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होते. नॉट आउट. नयन सुरक्षित आहेत क्रीजमध्ये. 1 धाव इथे मिळाले, 18 धावा झाल्यात. हा फायदा असतो टेक्नॉलॉजीचा, कारण की पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला, त्याचा फायदाही झाला नयनला. 18 धावा झाल्यात. सेकंडला करण काटे तुम्ही पाहतायत. विशाल हा वाईड आहे, ऑफस्टमच्या बाहेर होता. हेच पंच दर्शवत आहेत. वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 19. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 षटकांची पहिल्या फेरीतील 5वी मॅच. फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक करण काटेने थोडीशी घाई दाखवली आहे आणि तिथे लॉंग ऑफला एक चांगला झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होते प्रथमेश, ज्याने दुसरा झेल या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये टिपलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. तिसरा धक्का लागलाय. करण काटे सुद्धा माघारी परतलाय. आता बॅटिंग करण्यासाठी आलेत रामकृष्ण. अनुभवी खेळाडू आहेत, भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले ते नारिवलीसाठी आणि चांगले अस्त्रपेलू खेळाडू आहेत. 19 धावा झाल्यात नारिवली संघाच्या. त्यांना फाईट करतोय वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकर. पांडुरंग संते सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. रामचंद्र संते, भरत संते असल्याने इथे फटका चांगला आहे. शॉर्ट अप लेनचा चेंडू होता, त्याला पाठवून दिलाय कव्हरच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
इथे फटका चांगला आहे, चेंडू उंच गेलाय आणि जाईल स्वर्गीय विष्णू शेठ कचरू रसाळ स्टँडच्या वरून सी धावा झालेले आहेत. दुसरं षटक पॉवर प्लेचं. पॉवर पॅक बॅटिंग करत असताना रामकृष्णने हा चेंडू पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग करत असताना मॅच चेंडू आलाय बघा. त्या लाडके आमच्या प्रेक्षकांचे कौतुक. सर्वच आमचे लाडके प्रेक्षक जे नेहमीच या स्पर्धेला भरभरून प्रेम देतात त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. म्हणजे धावांचा वेग किती वाढलाय. 35 धावा झाल्यात. दुसरं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना धावांचा वेग चांगला आहे. विकेट जरूर गेल्यात 3 नारिवलीच्या, मात्र 35 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल मात्रे थोडासा मागडा ठरलाय या मॅच मध्ये. 19 धावा आतापर्यंत खर्च त्यांनी केलेत. राईट मोर द विकेट. हा चांगला बॉल होता. शेवटच्या बॉलवरती कमबॅक झालाय विशालचा. मात्र तोपर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकर धावा आहेत त्या 35. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडूमध्ये 35 धावा धावपलकावरती लागल्या आहेत नारिवली टीमच्या. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. सागाव विरुद्ध गावदेवी. योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. आणि महत्वाची गोष्ट काय तर तुम्हाला मेन एंट्री मध्ये यायचे, लक्षात घ्या. मेन एंट्री म्हणजे तुम्हाला खेळाडू कक्ष इथून यायचे. तिथून तुम्हाला खेळाडू कक्षाच्या मागून यायचे. जी मेन एंट्री आहे त्या मेन एंट्री मधून तुम्हाला यायचे. या स्पर्धेमध्ये 48 ग्रामीण संघ खेळतात. त्यांच्यासाठी महत्वाची सूचना काय तर फायनल मॅचच्या धावा मॅन ऑफ द सिरीज साठी काउंट होणार नाहीयेत, लक्षात घ्या. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर मालिकावीरची बाईक ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले ते आपले सर्वांचे लाडके माजी आमदार प्रभूजी रतन पाटील, कार्यसम्राट उपसरपंच काशांतदा पाटील यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू ज्यांनी मालिकावीरची बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे. नितीन फुलोले खोनीचे समाजसेवक यांच्याकडून पाण्याची व्यवस्था सुद्धा या स्पर्धेमध्ये करण्यात आलेली आहे. सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलंय. तेजस मात्र येत आहेत तिसरं षटक घेऊन. चला स्पीडअप करायचंय कारण मॅचचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं गरजेचं आहे. 2 षटकात 35 झाले आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मागच्या मॅच मध्ये आयरेगावने अशी सुरुवात केली होती मात्र सातत्य टिकवता आलं नाही. त्याचं कारण यशने चांगली गोलंदाजी केली स्लॉगवरच्या षटकामध्ये. तिथे कमबॅक झाला, तिथे पलटवार झाला खाडी टीमचा. फटका चांगला आहे मात्र डीट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत शुभम कॅप्टनला तुम्ही पाहतायत. एक सिंगल मिळाली आहे. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल ती 36 वरती. 3 गडी बाद अशी 36 अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते नारिवली संघाची. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 षटकांचा हा सामना. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी उसारकर विरुद्ध नारिवली. उसारकरने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नारिवली संघ बॅटिंग करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. 36 धावा झाल्यात. चला काही करा. 3 षटकांचं तुम्ही जलपान करू शकता. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सागाव संघाचे कॅप्टन आणि उंबालीचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. मेन एंट्री मधनं तुम्हाला यायचंय. फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालं नाहीये. झेल सुटलाय आणि आता बघा पंचांचा इशारा काय येतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका मॅच. 40 धावा झालेल्या आहेत. हा चांगला बॉल होता. तेजस मात्रेचा वेगवान चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये.
40 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना नारिवली विरुद्ध उसारगर. पुढची मॅच सागाव विरुद्ध उंबारली, पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच. फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळतायत शुभम, वेगाने आले, 2 धावा मिळतील. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. 42 तिसरं षटक मार्गस्थ असताना 42 धावा. धावा वेगाने येत आहेत. या खेळास तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक इंटरनॅशनल लुक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलेले स्टँड तुम्हाला पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे आणि चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सुपर सिक्सर. धावा तुम्हाला धावपल कधी पण 48 हा षटकार पकडून 48 धावा धावपल कधी. धावा झालेत. तेजस राईट मोर द विकेट. स्लोअर 1 चेंडू होता, त्याला पाठवून दिलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. षटकार निजेगावचे तानाजी पाटील यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या आपल्या मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये मनपूर्वक आणि सरशी स्वागत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 54 धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 54 54 धावा झाल्यात नारिवली संघाच्या. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिला ऑफिशियल स्कॉल असेल. पुन्हा एकदा उंबारली आणि सागाव दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे, लक्षात घ्या. सोमनाथ भोईर आणि चिन्मय पाटील ही तुमच्यासाठी सूचना आहे. पहिल्या षटकात 16, विशालने दिले 19 आणि तेजस मात्रेने दिल्यात 19. त्यामुळे धावा झाल्या 54. तीन षटकात 54 धावा झाल्या. चला सामना लगेच सुरू करायचा आहे. पहिल्या फेरीतील 5वा सामना मैदानात सुरू आहे. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच उंबारली विरुद्ध सागाव. या सीझन मध्ये 4थ्यांदा हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. उंबारली आणि सागाव. सागावचे कॅप्टन आलेले आहेत चिन्मय पाटील. सोमनाथ भोईर सुद्धा येत आहेत, उंबारली टीमचे कॅप्टन. या स्पर्धेत गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली या नावाने संघ सातत्याने या सीझन मध्ये खेळतोय. चौथं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज शुभम संते. स्ट्राइक एंडला नयन. सुरू आहे. 3 विकेट नारिवलीच्या गेल्या आहेत, मात्र तरी नयन रामकृष्ण चांगली बॅटिंग करतात. 59 धावा झाल्यात आणि आता येणारा चेंडू फ्रीट असेल नयन साठी. 59 धावा. 88 धावा वडवली संघाच्या तुम्ही पाहिल्यात आजच्या दिवसाच्या सर्वाधिक धावा आहेत. आणि आता 59 झाल्यात. शुभम फ्री. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. आता काय घडलंय असं वाटलं तर एकच मिळेल, मात्र आता 2 मिळालेत. 61 धावा. 61 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 61 धावा. आतापर्यंत 3 विकेट गमावल्यात. नारिवली संघ प्रथम बॅटिंग करत असताना कोळेगाव एन कडून गोलंदाज शुभम. चांगला बॉल होता. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत शुभम.
लेदर बॉलची खेळपट्टी, त्यानंतर ग्रास मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. वैकुंठ हरिभक्त परायण, मारुती बॉल, लक्ष्मण पाटील क्रीडांगण नेजे. इथे खेळण्याची एक वेगळी मजा असते. ठाणा जिल्हा प्रीमियर लीगचं पर्व सुद्धा तुम्ही याच क्रीडांगणामध्ये पाहिलं. आयरेगावची 40+ स्पर्धा पाहिली, नेजे 40+ स्पर्धा पाहिली. आता मकर संक्रांत ट्रॉफी पाहत आहेत. त्यानंतर सतीश पाळीस मोदी चषक पाहायला मिळेल. अकूट टप्प्याचा बॉल होता, त्याला पाठवून दिलंय. वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये नारिवली टीमच्या माध्यमातून. 65 धावा झाल्यात. 4थ्या षटकामध्ये 65. 65 नारिवली संघ प्रथम बॅटिंग करत असताना धावांचा पाऊस पाडलाय. थोडेसे जास्त शफल झाले. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. रामकृष्ण सांगते हा फटका स्क्वेअर लेग मिड विकेटला तुला खेळायचा होता, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. 65 धावा 65. 4थं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या फेरीतील 5वी मॅच उत्साहगर विरुद्ध नारिवली. हा वाईट बॉल आहे, ऑफस्टम्पच्या बाहेर होता. संदीप पाळी सरांना तुम्ही पाहता, मॅन फ्रॉम सागाव. दुसऱ्या बाजूला स्क्वेलेकचे पंच आहेत रमेश म्हात्रे सर, मॅन फ्रॉम सागाव. दोन्ही पंच सागावचे पाहायला मिळतात. आणि तिसरे पंच प्रसाद सहस्त्रबुद्धे, मॅन फ्रॉम डोंबिवली. 66. हाई चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. थर्डमॅनला फिल्डिंग चांगली आहे. जयेश तिथे होते, जयदास ते चांगली फिल्डिंग केली. 3 धावा सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. 67. 67 धावा झाल्यात. 67 धावा. रामचंद्र संते साहेबांचं आगमन झालंय. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. उसारगर संघाचे खंदे समर्थक पांडुरंग संते असतील, रामचंद्र संते, गोरख संते असतील. 67 गोल्डन मॅन. 67 धावा झाल्यात. चांगला बॉल होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 67. 67 धावा झाल्यात. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू. एका बाजूला सागाव, दुसऱ्या बाजूला उंबारली. सागाव संघ SSC ट्रॉफीमध्ये आपण पाहिला रनरअप संघ होता. त्यानंतर आपण किंग ट्रॉफी पाहिली, तिथेही सुपर 4 मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. त्यानंतर जुनियर डोंबिवलीची स्पर्धा आपण पाहिली, तिथेही सुपर 4 मध्ये. त्यानंतर तुम्ही माटाडीची स्पर्धा पाहिली, तिथेही रनरअप. म्हणजे 4 ट्रॉफीज सागाव संघाने जिंकलेल्या आहेत आणि त्यांना फाईट करेल उंबारली संघ, वाकलांच्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ. चांगलं बॅटर रंगेल पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचमध्ये. 67 धावा झाल्यात. शेवटचं षटक. चला निकेश येत आहेत, थोडीशी घाई करा. उसारगर रामचंद्र संते साहेबांचं आगमन झालंय. उसारगरचे त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आणि गोरख संते सुद्धा आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. सदुसष्ट धावा झाल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. नारिवली संघाला माहिती आहे धावा चेस मास्टर समोर आहे. उत्सारगर यावर्षी 78 धावा, 76 धावा. SSC ट्रॉफीमध्ये 78 धावा सुद्धा चेस केल्या आहेत उत्सारगरने. सतरंगी ट्रॉफीमध्ये 77 धावा चेस केल्या आहेत. तुम्ही माहिती आहे नारिवलीला या टीम समोर जास्तीत जास्त धावा उभारायच्या आहेत. ऑन साइडला टर्न केलंय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. (73) 73 धावा झाल्यात. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अथर्व पाटील यांचं आगमन झालंय. निजेगावचे त्यांचं हार्दिक स्वागत. 73 धावा झाल्यात. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
88 धावा तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहिलेल्या आहेत. वडोली सी संघाने त्या बनवल्या होत्या, त्या चेस करून दिल्या नाही. फुल टॉस बॉल होता, गलीमधनं चेंडू ट्रॅव्हल होतोय, आउटफील्ड फास्ट आहे आणि बघायचंय चेंडू अखेर सीमा रेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. झाले 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावांचा डोंगर इथे उभारलाय तो नारिवली टीम. फुल टॉस स्विंग केलाय मात्र डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकामध्ये डीप मिड विकेटला आणि एक चांगला झेल टिपलाय. नयनला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. ग्रामस्थ मंडळी यांनी टेनिस क्रिकेटमध्ये सर्वप्रथम जेवणाची सुरुवात केली प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने, आणि त्यानंतर ती परंपरा पुढे सुरू आहे. का त्यामुळे निजे संघाचा उल्लेख आम्ही नेहमीच करतो. ही परंपरा या गावाने सुरू केली, सर्व प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था. अकूट टप्प्याचा बॉल होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. चांगला कमबॅक केलाय निकेशने. एक षटकार आणि एक चौकार लागल्यानंतर 2 विकेट त्याने घेतलेत. नाहीये. 77 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथा चेंडू डॉट, 5व्या चेंडूवरती विकेट आणि 77 धावा झाल्यात. विकेट एकूण गेलेत 5 विकेट गेलेत. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार स्पर्धा आहे, त्यामुळे विकेटला महत्व आहे. त्या बॅटिंग करण्यासाठी आलेत शिवाजी. आणि शिवाजी कडलाही डॉट बॉल आलाय मात्र रामकृष्ण रनआउट झालेत. विकेटला टॉस, विकेट आणि टॉसला भरपूर महत्व आहे. 77 धावा झालेत. नारिवली संघाने 77 धावा बनवल्यात, 6 विकेट गमावल्यात. रामकृष्णला शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक आली नाही, त्यामुळे तो नाराज आहे. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये, तिथे टॉस केला जाईल. सागाव आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल तो उंबारली. विनोद पाटील आमचे तिथे जोडले जातील टॉस बॉक्समध्ये. त्यांचं मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. आणि ज्यावेळी मॅच सुरू होईल नक्कीच प्रथमेश ठाकूर आमच्यासोबत जोडले जातील. सागाव आणि उंबारली. मात्र नारिवली संघाच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहणार ज्यावेळी नारिवली संघ मैदानात जाईल. ओव्हर टू विनोद पाटील. आदरणीय गोपीनाथ शांताराम पाटील यांना विनंती करून आपण या आपल्या शुभास आपण पुढे सामन्याची नाणेफेक करायची आहे.
गुरुदत्त चेहरादेव सागाव, दुसऱ्या बाजूला जय गावदेव क्रिकेट संघ मुंबार्लीमध्ये आपण टॉस करतोय. एका बाजूला सोमनाथ भोईर, दुसऱ्या बाजूला आपण बघताय रितेश भोईर. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करतोय. वेद देखील आलेला आमच्या सोबत, सोमनाथचा सुपुत्र. सागावचा कॉल असेल, काटा कॉल केला आणि आलेला आहे काटा. डिसिजन रितेश. रितेश काय सांगशील, यंदा संघाची कामगिरी खूप चांगली होते. मागच्या स्पर्धेमध्ये काही 3 खेळाडू, प्रमुख खेळाडू जे होते ते जायबंदी होते, येऊ शकले नाही. आता स्क्वॉड काय बदल आहे, ते खेळाडू आलेले आहेत की काही चेंजेस असतील? नाही, पूर्ण खेळाडू आलेले आहेत. आता मोठी टुर्नामेंट आहे ना, सर्व येतील. स्पर्धेविषयी काय सांगेल? ग्रामीणचा वर्ल्ड कप जिंकणं प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येकाची इच्छा असते. तुमचा परफॉर्मन्स ज्या पद्धतीने होतोय असं वाटतं की आपण सुपर 4मध्ये पोहोचू. आल्याला असंच वाटलं की ग्राउंडमध्ये आलो आहे, स्टेडियममध्ये आपण, कारण की क्लायमेट खूप चांगलं आहे आता. थँक्यू रितेश. सोमनाथ, टॉस तुमच्या अगेन्स्ट गेल्या, बॅटिंग करायची आहे, काय वाटतं कशा पद्धतीने सागाव संघ खूप चांगले परफॉर्मन्स देतोय, चांगल्या फॉर्ममध्ये आहे, अशा संघाविरुद्ध आहे. तुमचा संघही चांगली कामगिरी करतोय, काही ठिकाणी थोड्याशा चुका होत आहेत. काय वाटतं की किती धावसंख्या आपल्याला या मैदानात पुरेशी असेल? ज्या पद्धतीने सकाळचं सत्र तू बघितलं असेल, भरपूर धावा होत गेल्या, त्याच्यानंतर धावा थोडा कमी कमी होत गेल्या. गोलंदाजाला ही खेळपट्टी सहाय्य करते. धावा किती मारू ते सांगू शकत नाही, कारण सागाव संघ सध्या खूप फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे, हरकत नाही. धावा किती करणार त्याचा अंदाज नाही. आपण वळूया मैदानाकडे. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करताना नितीन सांगेल तुम्हाला. नक्कीच आपल्या नारळीचे नक्कीच बालकृष्ण पाटील साहेब, भारतीय जनता पार्टी कल्याण ओबीसी मोर्चा अध्यक्ष, त्यांच्या सौभाग्यवती शशिकला लक्ष्मण पाटील, ग्रुप ग्रामपंचायत प्रथम महिला सरपंच होत्या आणि त्या आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांना आपण नारळी संघाच्या वतीने सकाळी आपण आयोजकांच्या वतीने सुद्धा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. मात्र आता नारळी संघाच्या वतीने आपण त्यांना 2 मिनिटं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यामुळे सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, आपण जागेवर उभं राहायचे. जे 2 बॅटर आले त्यांनाही विनंती, आपण जागेवर थांबा आणि कॅप रिमूव्ह करायची. शांती शांती. नक्कीच ताईंच्या आत्माला चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया आणि लगेचच मॅचकडे वळणार आहोत. पुढच्या मॅचमध्ये सागाव संघाने टॉस जिंकलाय. रितेशने सांगितलं आम्ही गोलंदाजी करणार आहोत, त्यामुळे उंबारली संघाला बॅटिंग करावी लागेल आणि मॅच सुरू होते. ऐकूया प्रथमेश ठाकूर, नितुलीचे एक प्रतिम समालोचक, यांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. 1 मिनिट नितीन, आपण एक काही सन्मान ते कव्हर करणार आहोत. मी विनंती करेन केतन पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते उसरगरचे आदरणीय रामचंद्र दादा संते यांना आपण सन्मानित करायचं आहे. तर आदरणीय रामचंद्र दादा संते, किंग ट्रॉफीमध्ये दादांची फार मोठी भूमिका असते. क्रिकेटवरती नितांत प्रेम, उसर्ग संघाला नेहमीच यांचा सपोर्ट असतो. असे रामचंद्र दादा संते यांचा सन्मान एक कष्टपैलू खेळाडू निळजे संघाचा केतन पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होते. यानंतर आदरणीय धनाजी पांडुरंग पाटील यांना विनंती करून आपण यायचं आहे. आपला सन्मान सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. सचिन पाटील या आपण. तर आदरणीय धनाजी पांडुरंग पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करतोय. तर सन्मान होतोय धनाजी पांडुरंग पाटील साहेबांचा. त्याचबरोबर आदरणीय बाबूराव धाको पाटील यायचे. काका या आपण. आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. निळजे गावचे ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व, आपण त्याचा सन्मान करतोय. बाबूराव धाको पाटील. हा सन्मान करण्यासाठी तुषार पाटील या आपण. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. तर आमचे तुषार या ठिकाणी येतील. आदरणीय बाबूराव धाको पाटील यांचा आपण सन्मान या मंचावरती करतोय. त्या सन्मानानंतर आपण लगेच वळणार आहोत कॉमेडी बॉक्समध्ये. ऐकूया चालू सामन्याचं धावतं वर्णन प्रथमेश ठाकूर यांच्या आवाजात. थँक्यू सो मच नितीनजी काळंज सर. थँक्यू सो मच विनोदजी पाटील सर. आपला मनपूर्वक आभार. अमित आणि विशाल ही सलामीची जोडी. येस, पंच काहीतरी सांगता. स्टॉपवॉच सुरू केलेला आहे. येस, स्टॉपवॉच सुरू आहे आणि अंपायरचा हिरवा कंदील. दोन्ही संघांना विजयासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा.
शोध क्वालिटी क्रिकेट. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावत होते, त्यांचा पुढातून टप्पा घेतला आणि गरकन गिरकी गोल चेंडू सीमारेषा पलीकडे. या डावाची झाली सुरुवात चौकाराने. सुरुवात तिथे मात्र आपण पाहतोय 4 धावांनीशी आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग इनवरती बॅटर अमितच्या बॅटमधनं चौकार आला. 29 चेंडू आणि विजयासाठी 74 धावांची गरज आहे VCC उत्सारघर या संघाला. अमित आणि विशाल ही सलामीची जोडी प्रारंभी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. ऑफ साइडला मिस टायमिंग आहे. बॉल बेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. कोणती चूक होत नाहीये. अप्रतिम झेल टिपला नयन पाटील नामक फिल्डरनं आणि फलंदाज अमितला मात्र सोडावं लागेल मैदान. चौकाराचं दिलं प्रत्युत्तर निखिलच्या खात्यामध्ये. पहिली सफलता आणि लागणारा धक्का पहिला VCC उत्सर्गरला. तर भरत संते उत्सर्गरच्या या ठिकाणी मी विनंती करेन त्यांना की आपण मंचावरती या. मकर संक्रांत चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. उत्सर्गरचे आदरणीय भरत संते यांना विनंती करतोय. त्याचबरोबर दत्ता पाटील यांना आपण सन्मानित करणार आहोत आणि सोमनाथ पाटील यांना विनंती करून आपण या. आपल्या शुभ हस्ते दत्ता अनंत पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. यायचं सोमनाथ पाटील. दत्ता पाटील बिग सपोर्टर नेहमीच राहिलेले नियोजकाचे. त्याचबरोबर एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील त्यांची ओळख राहिली आहे आणि त्याचबरोबर आम्हा समालोचकांवरती विशेष प्रेम त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही नेहमी बघितलेलं आहे. प्रत्येक समालोचकाला या स्पर्धेमध्ये त्यांच्या वतीने काही ना काहीतरी भेटवस्तू दिली जाते. यंदा काहीतरी वेगळी भेटवस्तू त्यांनी आणली अशी माहिती आम्हाला सकाळी दिलेली आहे. प्रत्येकाला विचारतात की तुम्ही किती दिवस आहे, कोण किती दिवस आहे, त्यानुसार त्याला ती भेटवस्तू दिली जाते. त्यांचा सन्मान मंचावरती होतोय सोमनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते. वळूया आपण लगेचच कॉम्बॉक्समध्ये. येस, गतवर्षी देखील करतर 1 सोडून 2 भेटवस्तू आम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी दिल्या. तेजस बॅक टू बॅक 3 सिक्सेससाठी गणेश पंडित पाटील यांच्या माध्यमातून 5000 5000 अबाय का मजा. पैशांचा पाऊस जाता मात्र पडताना तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर पाठलाग इथे मात्र 78-78चा करायचा आहे आणि 78चा पाठलाग करताना एक चौकार आला जरूर पहिल्या बॉलवरती अमित नामक फलंदाजाचा बॅटमधनं. पण त्यानंतर आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल टीम नारिवली देखील आणि झाला यशस्वी. अमितला बाद केलं, समोर लॉब केलाय, स्ट्रेट बॅक ओव्हर द बॉल असेट. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. इट्स अ पॉवर बॅकेट. समोर सरळ बॅटनं खेळून काढलाय षटकार. 6 धावा. बॉल टाकत असताना विकेट किपर आपण कोणताही इशारा करून ही फर्स्ट वॉर्निंग आहे. गोलंदाजी करत असताना तुम्ही इतके वारंवार जर हातबारे कराल तर मात्र पंच आपल्या विरोधात कारवाई करतील. अठ्ठ्याहत्तर धावांचा पाठलाग करायचा आहे. खरं तर 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक षटकार तेजसचा बॅटमधनं आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेस तसाच फटका एक्झिक्यूट केलाय. यावेळेस देखील बॉलला पाठवलंय थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इट्स अनदर मॅक्सिमम बॅक टू बॅक सलगचा दुसरा तेजसनं ठोकलाय षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळतात तेजसच्या बॅटमध्ये. खरं तर हा फटका तितका चांगला टायमिंग संपर्क झाला नव्हता तरी देखील ताकद प्रचंड झोकली होती या फटक्यामध्ये आणि अनुषंगानं
6 धावा मिळाला षटकाराला. धावा संख्या षटकाराने आता पुढे सरसावली जाते. टोटल 16 बरं तुम्हाला पाहायला मिळेल. 25 चेंडू 62 ची गरज. शेवटचा बॉल या ओव्हरचा त्याला देखील पाठवलं मैदानाचा दुप्पट लांब आणि जबरदस्त फटका. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकलेत आणि 5000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय. गणेश पंडित द्या मैदानामध्ये रिक्वेस्ट आहे. नाही, प्रथमेश 78 धावा या मॅच मध्ये चेस करायचे आहेत उसारकर संघाला आणि 2 वेळा याच सीझन मध्ये त्याने 78 धावा चेस केल्या आहेत. या अगोदर SSC ट्रॉफी मध्ये सुद्धा आपण पाहिलं 84 चेस केल्या होत्या. त्यानंतर सतरंगी ट्रॉफी हेडुडण्याची स्पर्धा आपण पाहिली, तिथे 78 चेस केल्या होत्या. येस आणि आता मात्र ज्या प्रकारे बॅटिंग करतो तेजस त्याला 7 धावे लागेल. विशालला देखील मैदानाच्या आतमध्ये थांबून धावा बनवणं हे गरजेचं आहे. नारिवली संघाने खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग अतिशय दर्जेदार केली. आता त्याला प्रत्युत्तर देत असताना ही दमदार सुरुवात. षटक क्रमांक पहिला संपन्न 22 धावा हा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळाला. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून जेव्हा जेव्हा गोलंदाजी झाली आहे तेव्हा धावांचा पाऊस पडताना आपण पाहिलाय. तेजससाठी पुन्हा 3 षटकारांसाठी 5000. गणेश पंडित पाटील साहेब जे तुटण्याचे आहेत त्यांच्या माध्यमातून ऑन साईडला वळवला गेला. 5000 कर तर लागू झालेल्या. 3 षटकार ठोकले तेजसनं आणि पुन्हा 3 ठोकले तर पुन्हा 5000. क्या बात आहे. ग्रामीण क्रिकेट आहे. इथे मात्र धावांचा जसे फलंदाज पाऊस पाडतात ना तसा पैशांचा देखील पाऊस त्यांच्यावर उधळला जातो. भिवंडी कुणगावच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं पवन केनेवरती पैशांचा पाऊस पाडला. हे तर ग्रामीण क्रिकेट आहे. हे खेळाडूवरती असलेलं प्रेम आहे, आपल्या गावावरती असलेलं प्रेम आहे आणि आपल्या गावातील खेळाडू जेव्हा चांगलं प्रदर्शन करतो ना तेव्हा त्याच्यावरती भरघोस पारितोषिकं लावली जातात. आणि सध्या आपण पाहतोय 3 षटकार टोकले आणि गणेशजी पाटील साहेब जे दुटण्याचा त्यांच्या माध्यमातून 5000चा धनादेश मिळाला तेजसला. ऑन साईडला यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला एक्झिक्यूट केला. डीप मध्ये फिल्डर स्क्वेअर लेगला सिंगल मिळेल. 1 जास्त काही नाही. एका धावेत समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आता 24 धावा. बॉल तयार. गुरुदासला आपण पाहतोय कोळा टाकण्याचा प्रयत्न. विशासाठी चॅलेंजिंग बॉल होता आणि तिथे मात्र सिंगल मिळाली. धावसंख्या सिंगलने आता मात्र आपण पाहतोय 25 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. राजेश अनंत पाटील साहेबांचे इथे आगमन झाले. नेजेगावचे त्यांचं हार्दिक स्वागत. ओ टू प्रथमेश. 21 चेंडू आणि विजयासाठी आता 53 धावांची गरज आहे. 53 स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 21 डिलिव्हरीज. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 3 कर्से केल्यात. गोलंदाज गुरुदास देखील आपल्या संघासाठी करतोय कमबॅक. यावेळेस तेजसच्या बॅटमधनं आणखीन एक हवाई हल्ला. समोर लॉप केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द लॉंग ऑफ इनटू द क्राउड. येस इट्स अ मॅसिव्ह बिग 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 हिट. सिक्सर. पाठला करताना आम्ही कुठेच कमी पडणार नाही हे दाखवलंय गोलंदाज. खरं तर फलंदाज तेजसनं. कारण गुरुदास आतापर्यंत पहिल्या 3 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 3 सिंगल आल्या होत्या. पण त्यानंतर मात्र जितका काळ मैदानामध्ये शांत बसलो म्हणून मी काही संत नाही सांगत असताना त्यानं गुरुदासच्या विरोधामध्ये सरळ बॅटनं हा हल्ला केला. काय बॅटिंग करतोय. स्ट्रेट बॅटनं लॉफ्टेड हिट तुम्हाला त्याचे पाहायला मिळतात. गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलेला हा त्याचा दुसरा क्लासिकल षटकार आपण पाहतोय. टोटल त्याने आतापर्यंत इनिंग मध्ये 4 षटकार ठोकल्यात. पण जे गोलंदाजाच्या डोक्यावरून जे एक्झिक्यूट करतोय ना तो स्ट्रोक्स
पाहण्यासारख्या आहेत. जेव्हा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी झाली, व्यासपीठाचा अगदी वरून फटका, त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये ओव्हर द बॉलर सेट, आणि आता मात्र आपण पाहतोय जेव्हा फार एंड वरून गोलंदाजी होते तेव्हा देखील सरळ बाटनं तो लॉब करते. म्हणजे व्ही शेप मध्ये त्याची बॅटिंग पाहण्याजोगी आहे, वाखडण्याजोगा कारनामा केला यानं. विशाल स्ट्रायकिंग इन वरती असेल, गोलंदाजी मार्क वरती गुरुदास. अंतिम बॉल, अंतिम चेंडू होता ऑन साइडला, हा देखील फटका चांगला आहे आणि बॉल गॅप मध्ये चाललाय. तरबूज एकोदेकर, करबूजा भी रंग बदलताय. दोन्ही एंडने आता धावा बनण्याची झाली सुरुवात. 78चा पाठलाग करताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 36 ठोकल्यात. ते अर्थातच VCC उसरगरनं विशालच्या बॅटमधनं 6 आणि तेजसच्या बॅटमधनं 7 बॉलमध्ये तब्बल 26 धावा आल्या. दुसऱ्या विकेटसाठी आपण पाहतोय 32 धावांची ही मोठी पार्टनरशिप बिल्डअप झालेली आहे. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 42 करायचे आहेत. 18 चेंडू 42 धावा. थँक्यू सो मच डीजे. आणि सध्या आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि खरंतर नारिवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नारिवली म्हटलं की आमचे कल्याण डोंबिवलीचे महागुरू म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो, आमचे समालोचक मित्र जगदीशजी पाटील सर ते देखील GTCच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. आणि वेलकम, मोस्ट वेलकम जगदीशजी पाटील सर, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. अठरा चेंडू आणि 42 करायच्या. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे. गोलंदाजी मार्क होती षटक क्रमांक 3 करणला आपण पाहणार आहोत. करण काटे. खरं तर करण काटे म्हटलं की 3रा विकल्प अर्थातच इथे वापरला जातोय नारिवलीच्या माध्यमातून. षटक 3 आणि 3रा विकल्प इथे वापरण्यात आलेला आहे. करण काटे गोलंदाजी मार्क मध्ये होतं. त्या समोर स्ट्रायकिंग इन वरती तेजस, जो सध्या 450च्या सरासरीने खेळतो. डबल माइंडेड झालाय. ओ व्हॉट अ कॅच वॉस. काय आहे खर तर येस, त्या फिल्डरने कबुली दिली लगेचच. क्या बात आहे. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट तुम्हाला पाहायला मिळते. जणू काही पाण्यामध्ये सूर एखादा जेव्हा स्विमर घेतो ना, तेव्हा मात्र त्या प्रकारचं चित्र जणू काही त्याने दाखवलं या क्रीडांगणावरती. हीच तर या क्रीडांगणाची खासियत आहे. सभोवताली ग्रीन ग्रास आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षकांना देखील इथे क्षेत्ररक्षण करण्यासाठी एक वेगळी मजा येते. समोर सूर मारला गेला, कॅच ड्रॉप झाला आणि त्या क्षेत्ररक्षकाने कबुली दिली की नाही, हा झेल मी कंप्लीट केला नाहीये. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट तुम्हाला पाहायला मिळते. ही खेळाडू वृत्ती आहे. धावसंख्या 37, 37 धावा. स्ट्रायकिंग इनवरती विशाल मात्रेला आपण पाहतोय. हो, लेग स्टंप सोडून कदाचित पंच इशारा करतात. इट्स अ वाईट बॉल. अवांतर धावा आपण पाहतो आणि अवांतर धाव्याने धावा संख्या पुढे जाईल. टोटल 38 रन्स ऑन बोर्ड. 38 धावा. 17 चेंडू आणि 40 करायचा आहेत. अद्यापही मॅच संपली नाहीये. गेम इज स्टील ऑन आणि मॅच बॅलन्स मी तर म्हणेन, कारण इथून या 2 फलंदाजांमधून एकाची जरी विकेट मिळाली तरी कमबॅक होईल नारिवलीचा देखील. धीमा गतीचा होता. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. अडवल्या चेंडूला रनआउटची संधी आहे. संधी ते मात्र गमावली आहे. धाव संख्या 1 पूर्ण केली गेली आणि जलद गतीनं ही धाव कंप्लीट झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. नारिवली टीमच्या प्रत्येक खेळाडूच्या पाठीमागे आपण पाहिलं 101, 101, 101 हा क्रमांक आपण पाहत आहात. धावसंख्या 39, 39. 16 चेंडू आणि 39 करायच्यात. 39 झाल्यात आणि 39 अद्यापही करायच्यात. हो, ऑप्शनच्या बाहेर शफल झाला आणि चेंडूला हवाई सफर वरती पाठवलंय. व्हॉट अ शॉट. इट्स अ पॉवर पॅक्ड हिट. ताकदीचा पूर्णपणे वापर करून देत असताना चेंडूला मैदानाच्या दुप्पट लांब पाठवलंय. ये छक्का नाही, अठ्ठा नाही, ये 10 आहे.
पूर्णपणे वापर आपण पाहतोय. टायमिंग प्रचंड सुंदर तुम्हाला पाहायला मिळालं आणि बॅटचा जेव्हा मधोमध चेंडू लागतो ना तेव्हा असंच काही चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. जबरदस्त संपर्क झाला, तडाखेबंद फटका आपण पाहिला. 6 धावा मिळाल्या, धावा संख्या 6 ने 45 वर 15 बॉल 33 करायच्यात. आता तेजस बॅटिंग करतोय, 9 चेंडू 33 त्यानं वैयक्तिक बनवल्या. उंबरलीचे प्रसिद्ध छकडेवाले देवेंद्र पाटील यांचं आगमन झाले. देवेंद्र पाटील या स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. देवा नावाने प्रसिद्ध आहेत, प्रसिद्ध छकडेवाले उंबरलीचे आणि चांगले क्रिकेटपटू सुद्धा राहिलेत. या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 45 झालेले आहेत. 78चा पाठलाग करताना तेजसनं आता प्रत्येकी गोलंदाजाला घाम फोडलाय. आणि आणखीन एक काय बॅटिंग करतोय सध्याचा घडीला तेजस आणि तेजस नावाचं वादळ. वैकुंठवासी हरिभक्त पारण मारुती लक्ष्मण पाटील या क्रीडांगणामध्ये घोंगावताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तेजसनं पाठवलं या बॉलला मिड विकेटच्या बाहेर. हवाई यात्रेवर षटकार. मध्ये फलंदाजी करतोय. पुन्हा 2 ठोकल्यात. तिसरा आला तर मात्र पुन्हा एकदा 5,000 रुपयांचं पारितोषिक गणेशजी पाटील साहेब हे दुटनेस आहेत त्यांच्या माध्यमातून तेजसला मिळेल. यापूर्वी 3 षटकार ठोकल्यात एकाच डावात. 2 वेळेस हा विक्रम नोंदवेल का आपल्या नावावरती तेजस ते पाहायचं आहे. प्रयत्न तर झाला होता. हाफ हेलिकॉप्टर गॅप मध्ये खेळलाय. फिल्डर धावतात. खेळाडू कक्षाच्या समोर बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. दन 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 करत बॉल चाललाय सीमा पार. 2 षटकारानंतर हा येतोय दर्जेदार चौकार. अठ्ठ्याहत्तर चेस करायचे आहेत. लकी पुरस्कर्ते सुद्धा आपण पाहिले तर नक्कीच खंदे समर्थक आहेत. आणि पांडुरंग संते आमचे सामना पाहत असतील तर त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 13 चेंडू 23ची गरज आहे. 15 चेंडू मध्ये 51 धावाची दुसऱ्या विकेटसाठी झालेली ही भागीदारी, ही पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते. 11 चेंडू 43 वरती वैयक्तिक बॅटिंग करतोय सध्याचा घडीला तेजस. पहिला टप्पा घेतल्याच्या नंतर पहिले 2 षटकार ठोकले आणि त्यानंतर सलगचे 2 चौकार आपण पाहतोय. तेजसनं फक्त आणि फक्त आक्रमण केलंय. चौकार षटकारांची बोली भाषा त्याची बाट बोलते या क्रीडांगणावरती. 12 चेंडू 47 वैयक्तिक बनवल्यात. येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज. होईल. गेला प्रथमेश की 2 वेळा 84 चेस केल्या आहेत, 77 चेस केल्या आहेत. तुम्ही उसारगर संघ चेस मास्टर आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. तुम्ही 78 त्यांच्यासाठी भाग नाही आहेत. त्यानंतर नारिवलीचे भगवान गोरबेकर इथे उपस्थित, त्यांचाही सत्कार होईल. सरांना विनंती असेल भगवान सर या, आपलाही सत्कार होईल. नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते भगवान गोरबेकर सरांचा सत्कार होईल. नितीन पाटील या. अजय पाटील या, लवकर या अजय, मॅच सुरू होते. भगवान गोरबेकर यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. नारिवलीचे अजय पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर राजेश अनंत पाटील सम्राट बैलाचे मालक, त्यांचाही सत्कार होईल. या राजेश अनंत पाटील. सध्या सम्राट बैलाची भरपूर चर्चा आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि त्या बैलाचे मालक आहेत राजेश अनंत पाटील. त्यांचाही सत्कार आपण लगेचच करणार आहोत. केतन पाटील यांना विनंती होते की आपल्या शुभ हस्ते, केतन पाटील या, आपल्या शुभ हस्ते सत्कार होईल. झेलची शक्यता आहे आणि विशाल मात्रेला माघारी परतावं लागेल. राजेश अनंत पाटील यांचा सत्कार करतो आणि लगेच आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये वळणार आहोत. प्रथमेश ठाकूर यांच्याकडे धन्यवाद. वैयक्तिक
47 धावा कुठल्या तेजस नामक फलंदाजानं आणि ही मोठी पार्टनरशिप होती खरं तर दोघांमध्ये. आपण पाहिलं तर एक भली मोठी भागीदारी आपण पाहिलं. दुसऱ्या विकेटसाठी बनली ज्यामध्ये 80% योगदान तेजसनं दिलं आणि त्यानंतर आता विशालनं 7 धावा बनवत असताना तो देखील तंबूच्या आश्वाला परतलेला आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल 4थ्या क्रमांकावर शुभम संतेला आपण पाहतोय. दरम्यान तुम्ही पाहतायत भारताचे प्रसिद्ध पेलवान हरिचंद्र जाधव महाराष्ट्र केसरी आपण पाहतोय. नेहमीच चर्चेत राहिलेले नाव आहे कुस्ती क्षेत्रामध्ये. तर हरिचंद्र जाधव स्वागत आहे आपलं. विनोद पाटील आम्हाला अचूक माहिती देत असताना. ओ टू प्रथमेश. ऑनगोईंग मॅच कडे लक्ष वेधेन. 59 झालेले आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवले गोलंदाज गुरुदासनं. ते अर्थातच विशाल मात्रेला बाद केला. शुभम संते स्ट्रायकिंग एंडवरती असेल. हा देखील डावखुरा आताचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. गुरुदास काय करतायत. चेंडू बाहेर आहे का पाहिलं जाईल आणि एस पंच काहीतरी चर्चा करतात. रिव्ह्यू ची मागणी केली. विकेटच्या बाहेर आहे का चेंडू ते चेक करण्यासाठी रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. टेक्निकल रूम GTC अर्थातच ग्लोबल टेनिस क्रिकेट बिग बॉस ऑफ टेलिकास्ट म्हणून ज्याला संबोधलं जातं तिथे आपण करणार आहोत चेक. Hello sir. Umpire signal it's a no ball. फायनल डिसिजन पंच नो बॉल आहे. नो बॉल आहे. चला येस नो चेंडू असेल म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिट. सुवर्ण संधी फलंदाजाकडे. मोठा फटका खेळण्याची आता मात्र मुभा असेल फलंदाजाला देखील. शुभम आपण पाहतोय तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. वेगवान चेंडू आपण पाहिला. काय गती होती या चेंडूमध्ये. प्रचंड गती तुम्हाला पाहायला मिळाली. यापूर्वीच्या 2 चेंडूच्या तुलनेमध्ये या चेंडूमध्ये गती भरपूर जास्त ठेवण्यात आली आणि थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची झाली समाप्ती. 7 धावांवरती स्थगित धाव फलक. 10 चेंडू आणि विजयासाठी करायच्या धावा त्या 18. 10 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण डोळा पुढे ठेवून शुभम संते होतो तयार. नेक्स्ट बॉल. यावेळेस चेंडू लाऊड अपील. येस प्लम एलपी. 3 यष्ट्यांचा मधोमध सापडलाय. विकेटचं पतन तुम्हाला पाहायला मिळेल. 3रा धक्का लागलाय. 0 बाद. शुभम एखाद्या पाण्यातून मासा जसा बाहेर काढावा जसा अक्षरशः तडफडतो तसा मात्र तो थांबलाय नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. वाट पाहतोय की कधी मी स्ट्राईकवर येईन आणि कधी पुन्हा मी बॅटिंग करेन. कारण पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं सागर पाटील जवळपास 5 ते 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा होता आणि तिथून तो स्ट्रायकिंग एंडवरती आला आणि तेव्हा त्याची बॅट
तितकी चांगली बोलू शकली नाही. त्यामुळे कुठेतरी आपण पाहतो की जो फ्लो बनतो एक बॅटरसाठी तो कन्सिस्टंट त्याला ठेवण्यासाठी हे गरजेचं आहे की दुसरा बॅटरनं सिंगल काढून त्याला स्ट्राईक वरती आणणं. 3 चेंडू शिल्लक, 9 चेंडू आणि विजयासाठी करायच्यात 18. या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत, 9 चेंडू 18 धावा. चला वेळेच्या बाबतीत नारिवली संघ आपण देखील थोडं सहकार्य करा. यावेळेस गती कमी केली, यापूर्वीचा चेंडू जास्त गतीचा आणि पुन्हा गती कमी केली गेली. हे व्हेरिएशन्स आहेत, ते बदल आहेत. यापूर्वी लो फुलटॉस हाताळण्याचा प्रयत्न केला आणि आता टप्पा थोडा मागे ठेवला. बदल तुम्हाला पाहायला मिळतात. व्हेरिएशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ॲज अ बॉलर स्वतःचं अस्तित्व जर या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात तुम्हाला टिकवायचं आहे ना, तर मात्र हे बदल, हे व्हेरिएशन्स तुमच्यासाठी भरपूर महत्वाचे आहेत. 8-18चं समीकरण असताना आडवा बॅटनं प्रहार केलाय आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट. हवाई यात्रेवरती चेंडू सीमा पार. स्वर्गीय साईनाथ नागोबोई स्टँड मध्ये आलाय. भव्य षटकार. धावांची गरज आहे. 7 चेंडू 12 धावा. या षटकारानं पुन्हा एकदा सामन्यामध्ये खेचून आणले उत्सारगरला. एका चरणावरती असं वाटलं की तेजस टॉस स्ट्रायकिंग इन वरून फक्त मॅच पाहतोय की काय पट नाही. निकेतननं आता मात्र हल्ला केला. तेजसला सांगितलंय तुला साथ देण्यासाठी मी देखील इथे आहे. साथ मिळणं गरजेचं आहे. एकटा फलंदाज धावसंख्या बनवेल तरी किती हा प्रश्न असतो. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मिळणार नाहीये. एका धाबेमध्ये समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 4 पूर्ण झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर 67 धावा धावफलकावरती येणारे 6 चेंडू आणि 11 करायच्यात. माफ करा, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आता 67. करंट रन रेट जर आपण पाहिलं 16.75 आहे. रिक्वायर्ड रन रेट 11 आहे, कारण 6 चेंडू विजयासाठी करायच्या धावा त्या 11. चला वेळ बघा, जास्त घेतात पंच वारंवार सांगतायत. प्रथमतः आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये 6 विकेट गमावल्यात नारिवलीने आणि दुसऱ्या बाजूला आतापर्यंत उत्सारगरनं फक्त 3 गमावलेल्या आहेत. त्यामुळे 6 चेंडूत 10 धाबा जरी बनवल्या तरी विकेटच्या आधारावरती ते सामना जिंकतील. सहा चेंडू आणि विजयासाठी 11 धाबांची गरज आहे. विकेट्सचा जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये 6 विकेट गमावलेत नारिवलीने आणि आता उत्सारगडच्या दुसऱ्या डावामध्ये 3 विकेट गेले. त्यामुळे विकेटच्या आधारावरती 10 धाबा देखील चालतील. 6-11 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रामकृष्णला आपण पाहतो. स्ट्रायकिंग इनवरती निकेत आहे. निकेतसाठी हा चेंडू बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वारांच्या लाटांवरती स्वारून चेंडूला पाठवलंय. कैलासवासी सुनीता बैराम पाटील स्टँड मध्ये. षटकार. धाबांची गरज आहे. 5 चेंडू 5 धाबांची गरज. मात्र या षटकारानं पूर्णपणे जणू काही या मॅचची हवा काढली की काय, पण सामना संपले नाहीये. 5 चेंडू 5 धाबा. विकेटच्या आधारावरती 4 देखील चालतील. ऑफसाइड रिजन मध्ये ड्राईव्ह केला गेला. फटका चांगला आहे. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर तुम्हाला पाहायला मिळते. सिंगल मिळते. धावसंख्या सिंगलने पुढे. 4 चेंडू 4 धाबांची गरज आहे. 4 चेंडू 4 धावा. काहीतरी कर बाबा आणि केलंस तर आज कल्याण डोंबिवलीमध्ये फक्त तुझीच हवा. हवा करेल कोण हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांचं उत्तर दडलंय. येणाऱ्या 4 चेंडूंवरती 4 चेंडू 4 धाबा. काय समीकरण सोडवता येईल का? स्ट्रायकिंग इनवरती आहे तेजस. अर्धषटकासाठी 3 धाबांची गरज. आडव्या बॅटनं हल्ला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन. सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडूला कॅरी करता थोडे फंबल झाले होते. 2 धाबा इथे मिळतील. या चरणावरती इथे ही झालेली चूक किती महाग ठरेल. खऱ्या अर्थानं नारिवली संघाला हे देखील पाहायचं आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, और बिना कुछ किए जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. संघर्ष करावा लागेल. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 2 धावांची गरज आहे. विकेटच्या आधारावरती 1 धाव देखील चालेल VCC उत्सर्गरला. ऑन साइडला फटका खेळलाय. हा फटका चांगला आणि हा फटका विजयाचा देखील आहे.
आणि येस रमेशजी म्हात्रे सर आपल्या स्टाईल मध्ये इशारा करतात की हा षटकार आलाय, सामना संपला, मॅच फिनिश. आणि 7 गडी राखून हा विजय मिळवला VCC उसरगरनं. वेल प्लेड बॉस, अभिनंदन. आणि येस तेजस बॅट वर करून अभिवादन स्वीकारायचं आमचं, कारण तेजसनं मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अर्धशतक ठोकलंय आणि अर्धशतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरलाय तेजस या मकर संक्रांत चषक निजे 2025च्या पर्वातला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला फिल्डिंग लावून घ्या सागाव संघ लगेचच आणि उंबारली संघ आपले बॅट्समन लगेच पाठवा. आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत लगेचच. त्या अगोदर हरिचंद्र जाधव यांचा सत्कार होईल. या प्रसिद्ध पेलवान कुस्तीपट्टू हरिचंद्र जाधव या. देवानंद पाटील त्यांचा सत्कार करतील आणि त्यानंतर आम्ही मॅन ऑफ द मॅच लगेच देणार आहोत तेजसला. नक्कीच बघा पुणे येथे सुद्धा हरिचंद्र जाधव यांचा सत्कार होणार आहे. विनोद पहिल्या सत्राला आमच्यासोबत जोडले जातील या मॅचसाठी. दुसऱ्या सत्राला आम्ही त्यांच्यासोबत जोडू. सन्मान केला त्यानंतर तेजसला आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. राजेश अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आम्ही. सम्राट बैलाचे मालक राजेश अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते. गणेश पाटील यांच्याकडनं 5,000 आणि मयुरेश भरत संत यांच्याकडनं 2,000 रुपये. आणि आज केतन पाटील नव्हते मला वाटतं संघामध्ये उसारकरचे. जय महाकाल एंटरप्राइजेसच्या वतीने 5,000 गुगल पे केले तेजस तुम्हाला. जय महाकाल एंटरप्राइजेसच्या वतीने केतन मात्रे स्वागत आहे आपले. 7,000 रुपये सुद्धा द्यायचे आहेत राजेश दादांनी विनंती होतो. मयुरेश भरत संत यांच्याकडनं 2,000 आणि गणेश पाटील हेडुड्डे. तेजस काय सांगशील? सर्वप्रथम तुझं अभिनंदन. तेजस 2 मिनिटं. तेजसने मला वाटतं बॅटही नवीन आणली आहे. तेच आम्ही त्यांना विचारत होतो की बॅट एक्झॅक्ट कुठून आणली तुम्ही, की इतके धावांचा वेग प्रचंड पाहायला मिळाला आणि पूर्णपणे गोलंदाजांचा आपण पाहिलं भरपूर समाचार घेतला. चला लगेच वळावं आपण पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचकडे. यानंतर मॅच तुम्हाला मिळेल डायगर आणि वडवली सी. जय हनुमान अर्जुन 11 डायगर आणि वडवली सी. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच होईल. मात्र या मॅच नंतर त्यामुळे ही मॅच थोडंसं स्पीडअप करा प्लीज. थोडीशी घाई करायची. सागाव संघ टॉस विन आहे, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते मैदानाच्या आतमध्ये गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघाला. मॅच जशी सुरू होईल ऐकूया पुन्हा एकदा भोपरचे एक अप्रतिम समालोचक विनोद पाटील यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच प्रथमेश. थँक्यू व्हेरी मच नितीन काळात. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचंच मकर संक्रांत चषक 2025च्या या अत्यंत सुंदर पर्वामध्ये 56वा पर्व. सामना क्रमांक मैदानावरती सुरू आहे. पहिल्या फेरीतील हा 6वा सामना गुरुदत्त चेरादेव सागाव वर्सेस जय गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीमध्ये. टॉस जिंकलेल्या सागावने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. उंबारली संघाला इन्व्हाइट केलं आहे बॅटिंगसाठी. मागच्या सामन्यात आपण बघितलं मोठ्या धावसंख्येचा पाठलाग उसरगर संघाने केलेला आहे आणि हा विक्रम याआधी अनेकदा VCC उसरगरच्या नावावरती राहिलेला आहे. तेजसची वादळी खेळी आपण बघितली. आज सकाळी आपण सागर पाटीलचं वादळ बघितलं, पण तेजसने खरं तर एक सुनामी आणली. 78 धावांचा पाठलाग करत असताना 55 धावा अवघ्या 14 चेंडूमध्ये, त्यामध्ये 7 गगनभेदी षटकार व 2 चौकार सामील होते. आता वळूया आपण या 6व्या सामन्याच्या दिशेने. पहिल्या सामन्यात डायगर जिंकला, त्यानंतर वडवली सी, त्यानंतर दातिवली, खार्डी आणि मागच्या मॅचमध्ये VCC उसरगर. बघूया मॅचमध्ये कोण जिंकतोय. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन वेदांत पाटील तयार होतोय. सलामी वीर भावेश पाटील आणि नॉन स्ट्राईकला राजकुमार. एक जबरदस्त बॅटल. दोन्ही संघ तुल्य वेळा एकाच कॅलिबरचे आहेत. दोघांकडेही जबरदस्त खेळाडू आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला. हो शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल टिपलाय. भावेशला परतावं लागेल. रॉयल डक वरती भावेश बाद होतोय
आणि वेदांच्या चेहऱ्यावरती ती गोड स्माइल तुम्ही बघतायत, कारण भावेश या संघाचा अत्यंत भरोशाचा फलंदाज पण शून्यावरती बाद होतोय.